मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांची तात्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडणार, कोळी महादेव समाजाचा इशारा. अमरावती, दिनांक 16 जून. कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या प्रलंबित मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी. तसेच आदिवासी विकास विभागाने 26 मे 2026 रोजी जारी केलेले परिपत्रक त्वरित रद्द करावे. या मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील कोळी महादेव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले. समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की 20 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र जवळपास 3 वर्षांचा कालावधी उलटूनही त्या निर्णयांची अंमलबजावणी झालेली नसल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. याशिवाय आदिवासी विकास विभागाचे 26 मे 2026चे परिपत्रक कोळी महादेव व इतर 44 समाजांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप करण्यात आला. या परिपत्रकामुळे जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेत विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात शासनाने समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी बाबाराव पाटील, उमेश ढोणे, मनोहर सातव, कर्नल गाडे, प्रकाश घंगाळी, पंकज कडू यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदन पोहोचवण्यासाठी आम्ही आज निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये अशी मागणी केली की तत्कालीन माननीय मुख्यमंत्र्यांकडे या बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे शासनाच्या वतीने जाहीर केलं होतं की आपला प्रश्न आम्ही गेल्या 1 महिन्यात सोडवतो. आज 3 वर्ष झाले परंतु अजून प्रश्न सुटला नाही. सर्व राज्यातील आमचे कोळी महादेव समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतृप्त आहेत. म्हणून ह्या संतृप्त भावना या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत पोहोचवल्या आहेत. दुसरं असं की शासनाच्या आदिवासी विकास विभागानं एक 26/5/2026चं परिपत्रक काढून ज्या काही वैधता प्रमाणपत्र आपल्याला विविध उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून मिळाले आहे त्याची एकत्र अपील करून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवण्यात यावी असं एक निवेदन असं एक परिपत्रक आदिवासी विकास विभागाने काढलेले आहे. त्या परिपत्रकाला आज आम्ही विरोध करण्यासाठी आणि ते रद्द करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहे. या माध्यमातूनही सुद्धा एक निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ते निवेदन आज माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं अशी विनंती आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवली आहे. या सर्व ह्या उपक्रम आणि हे सामाजिक संघटना सन्मान्य रमेशदादा पाटील व सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमची शासनाला मागणी आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे, आणि माननीय आदिवासी विकास मंत्री महोदयांना मागणी आहे. आमच्या संतृप्त भावना तुम्ही उफाळून येऊ देऊ नका. सर्व रस्त्यावर येऊन पूर्ण राज्यात आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, जेणेकरून शासनाला एक जाग येईल. आपण जरांगे पाटलाचं निवेदन ज्याप्रमाणे आपण सिरियसली घेता तसं आमची सुद्धा मागणी आपण शासनाने सिरियसली घ्यावी अशी आम्ही या माध्यमातून विनंती करतो. लाखो रुग्णांना त्याचा लाभ मिळत आहे. तसेच राज्यात 36 क्रिटिकल केअर ब्लॉक आणि 36